नमः श्रीरामचंद्राय नमः श्री सरस्वती नमः रे. एक आवरिल्या चौगास होय पाचाची एक संकार चित्त बुद्धी मानस सहज समरस स्वय होते. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी. आता अशो महाराज ग्रंथ करतीनाथ महाराज कथेचं सुंदर वर्णन करतात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चालत असलेले भावार्थ रामायण अंतर्गत लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मोजे पांढरे सुंदर गावकरी मंडळीने कार्यक्रम आयोजित केला. श्री हरिभक्त प्रभू महाराज तुमच्या गावाला येण्याचा योग आला. महाराजांनी आल्याच्या नंतर चांगल्या प्रकारचा पाहुणचार केला, प्रसाद मिळाला आणि महाराजांनी शेवई पण लवकर दिली. म्हणून याने महाराज वर्णन सुंदर करतात. कारण पंचकर्णाचा विषय आपण ऐकला. एके आवरिलिया चौगास होय पाचाची एकमोष अहंकार चित्त बुद्धिमान स्वय समरस्य एक होती. कारण महाराज इथे वेकीचं महत्व सांगतात. अखिल कोटी ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा मारुती रायाला बोलू लागले, मारुती रायाला वेकीच्या महत्वावर. कारण महाराज जीवनामध्ये प्रपंच असो किंवा महाराज परमार्थ असो एकीशिवाय नाही माधव महाराज, एकीशिवाय काहीच होत नाही. भगवंताने सांगितलं आपण ऐकले. कारण पंचमहाभूत सांगितले, 5 विषय सांगितले, 5 कर्म इंद्रिय सांगितले. आता हा अंतकरण त्याचा विषय आहे. नात्राय वर्णन करतात. एकी आवरिलिया चौगास, एखान आवरायचे वेखानं. कोण्या एखानं आवरायचे? वेक हा विवेक आहे महाराज, विचार आहे. आणि या विवेकाने विचाराने एकी करायची आहे. अहंकार चित्त बुद्धी. कारण महाराज हे मन हे चंचल आहे महाराज, मन चंचल आहे. मनाला कशानेही बांधता येत नाही. कारण मन दिसत नाही ना. होय दगडगावकर महाराज, मन कवडं आहे म्हणून सांगता येत काही नाही महाराज, सांगता येत नाही. आणि मना एवढा विचित्र स्वभाव कुणाचा नाही शरीरामध्ये जर विचार केला तर. म्हणून त्याला काही ठिकाणी महाराज प्रधान म्हणल्या गेलं, काही ठिकाणी त्याला चालक म्हणल्या गेलं. कारण महाराज मन फार आहे. तुकोबारा एके ठिकाणी म्हणजे काय काय करीतो या मनानं परिना एके नारायणा करूनवी त्याची करी निवपतना आदरिले. कारण मनाने महाराज माणूस सिद्धीलाही पावतो आणि मनाने अधोगतीलाही जाऊ शकतो. म्हणून एकी आवरिलिया चौगास. कारण विवेकाने विचाराने मनाला आवरायचे आणि मन आवरलं गेलं की मग चित्त आवरत आहे. चित्त आवरलं की बुद्धी निश्चय करते. म्हणजे अहंकार चित्त बुद्धी मानस हे सगळे महाराज एकी ठिकाणी येतात. पण कधी हे 5 कर्म पंचमहाभूत ज्याला आवरता आले, ज्याला 5 विषय आवरता आले, ज्याला 5 कर्म ते कामाला नीट लावता आले, यांचा विषय महाराज एकाने आवरावं लागतंय. मग तसं एकानं जर आवरलं तर महाराज सगळ्याची एक होती. आणि एकीचं सामर्थ्य काय असते ऐका पुढे. पाचाची एकात्मता करिता हनुला ब्रह्म ब्रह्म सायुजता हाता. कारण महाराज एकी झाल्याच्या नंतर एकीचं फार मोठं महत्व आहे दादा. एवढं महत्व आहे कारण काळ किती जरी मोठा असेल तर महाराज एकी झाल्यावर काळ काही करू शकत नाही. आणि एकदा का काळावर विजय मिळवता आला की महाराज ब्रह्म सायुजता हाता चढे. काय जे ब्रह्म आहे ना हे ऑटोमॅटिक महाराज माणसाला प्राप्त होतं. आणि ब्रह्म सायुज्यता नावाची पदी महाराज प्राप्त करता येते. कधी विवेकाची जर वेकी झाली, विवेक जर झाला, विवेक जर जागृत झाला तर महाराज निश्चित माणूस महाराज मोक्षाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नात्राय वर्णन करू लागले. जिनोने जीव शिव पदवी स्वरूप स्वय अनुभवी पूर्ण ब्रह्मत्व ठसावे जीवी पंचायक भावे पदायसे. कारण महाराज जिनोनिया जीव शिव पदवी. कारण महाराज जीव आणि शिव याच्यामध्ये मायेची नदी आहे, मायेची नदी आहे. आणि जीव या माया नावाच्या नदीला उल्लंघन करू शकत नाही. का करू शकत नाही तर महाराज विवेक जागरूक नसतो. विवेक माणसाचा गेला की महाराज तो नदीत बुडू शकतो, डुबक्या खातोय. पण ज्याने विवेक जागृत ठेवला आणि माया नावाची नदी जीवाला पार करण्यासाठी, मायेला उतरून जाण्यासाठी महाराज काय करावं लागणार आहे. कारण जीवाला शिवाची पद प्राप्ती होण्यासाठी जीवा शिव स्वरूप झाला पाहिजे.
जीव स्वरूपातून शिव स्वरूपात गेलं की महाराज निश्चित तो महाराज ब्रह्म साक्षात्कार महाराज त्याला होतो आणि तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होत असं सांगू लागले. या लागे गा कपिनंदना शीघ्र करुणे प्रयाणा प्रयाण. वाचवे बंधू लक्ष्मी म्हणा हो. बहु प्रतारणा आणि काय नंतर बोलू? भगवंतानी बोलायला सुरुवात केली, या लागी गा कपी नंदना. भगवान परमात्मा पहा नवलय महाराज माझ्या मारुती रायाचं विनंती करतोय महाराज. देव विनंती करतोय भक्ताची. कारण भक्त देवाकडे मागतात पण इथं देव भक्ताकडे मागतोय. काय भक्ती असेल मारुती रायाची विचार करा. माधव महाराज कोण मागायला? देव म्हणतोय या लागी कपी नंदना शीघ्र करोनी प्रव्याना. कारण माझा भाऊ दुःखामध्ये पडलेला आहे. माझ्या भावाला शक्ती आघात लागलेला आहे आणि त्या भावाला सुख देण्याचं सामर्थ्य हनुमंता कुणातही नसून तुझ्यात आहे. याच्यासाठी बाबा तो वेळ घालू नको. लवकरात लवकर जा आणि माझ्या भावाचं जीवदान मला परत कर. मारुतीची नदी देव करू लागले. ऐसे श्रीरामाचे उत्तर तैसे ज्योतपती समग्र ऐकून आला दे कपिंद्र काय काय उत्तर. आणि एवढ्यामध्ये महाराज भगवंतानी विनंती केली आणि विनंती केल्याच्या नंतर सगळी वानर मंडळी बसलेली आहे भोवताल आणि सगळ्यांनी पाहितलं आणि पाहितल्याच्या नंतर माझ्या मारुती रायाने मात्र इतक्या वेळा ऐकून घेतलेलं आहे. अनेकांनी महाराज माझ्या मारुतीरायाची स्तुती केली. अनेकांनी मारुतीरायाच्या पराक्रमाचं वर्णन केलं. अनेकांनी मारुतीरायावर प्रश्न टाकून कार्याची मागणी केलेली आहे. पण मारुतीराय एकही न बोलता भगवंताची विनंती ऐकल्याच्या नंतर मारुतीराय काय बोलू लागले ऐका पुढे. समुद्र ओलांडवण्यास खाजेने पालती केली लंका बेदरा लाविला दशमुखा तो हनुमान देखा कारण मारुतीरायाचं विशेषण देऊन नाथरायाने महाराज वर्णन केलं. कोणता मारुती सरदार आहे? जेने पालती केली लंका. ज्याने महाराज विचार करा एका उड्डाणामध्ये महाराज लंकेमध्ये पोहोचला. अख्ख्या लंकेला महाराज झरझर करून टाकणारा तो मारुती. भेदरा लाविला दशमुखा. ज्याच्या लंकेत जाऊन परराष्ट्रात जाऊन महाराज मारुतीराय त्याच्या वाड्यात जाऊन राजवाड्यामध्ये जाऊन त्याच्या शिवाष्टाबरोबर शिवासन करून महाराज त्याला धुमसून महाराज गच करणारा. छळ कापू लागला रावण मायबाप एवढा सामर्थ्यवान असून सुद्धा. का कापू लागला तर मारुतीरायाचं बल आहे. तो मारुतीराय बोलण्यासाठी भगवंता समोर आले. काय म्हणतात? हनुमान साठोपता देवी सुरद ताटिल्या देवी पुष्पवष्ट केली अवघे निज वैभवी कपिंद्र कपिंद्र. आणि त्यावेळेस महाराज अतिशय मारुतीराय उठून उभं राहिले आणि मारुतीराय उठून उभं राहिल्या बरोबर सर्व देव लोकांना आनंद झाला. का आनंद झाला देव लोकांना? कारण प्रत्येकाला महाराज त्याचं पडतंय. 33 कोटी देवाला माहित होतं. कारण मारुती जर नाही गेला, औषधी जर नाही आला, लक्ष्मण जर नाही उठला तर आपली बांधवडी सुटणार नाही. होय दगडगावकर महाराज. कोणाचं देवाला कशासाठी आनंद होता? कारण ताब्यात येत महाराज ते कोणाच्या तरी स्वतंत्रता प्राप्त होणार होती त्यांना. म्हणून त्यावेळेस 33 कोटी देवाला आनंद झाला. दुधुबी नावाचा वाद्य वाजून आनंद साजरा करू लागले. सत्वर जाऊन कपिपती औषधी आणला निश्चिती. सौमित्र उठविल मारुती उद्या गमस्ती नाही. कारण सगळ्या देवलोकांचा विचार करू लागला. सर्वांना आनंद वाटू लागला. निश्चित मारुती उठलेला आहे. मारुतीच्या अंतकरणामध्ये आवेश आहे. कार्यामध्ये उल्हास आहे. आता निश्चित मारुती जाणार आहे आणि गेल्याच्या नंतर औषधी आणील. लक्ष्मणाला उठील, रावणाला कटील. बोला लक्ष्मण उठली जाना श्रीराम स्वय आपण निमेषादी वदिल रावण जय श्रीराम. राज्य विभीषण स्थापित. आणि सगळ्यांना वाटू लागलं निश्चित आता मारुती जाणार आहे. औषधी घेऊन येईल आणि एक निमिष सुद्धा लागू देणार नाही. निश्चित महाराज लक्ष्मण उठणार आहे आणि रावण कटणार आहे. आपली बांधवणी सुटणार आहे. देवांचा आनंद आहे. बोला सुटेल सकळाची साकडी सुटेल देवाची बांधवणी आणून अमर कोडी स्वर्गी गोडी. म्हणून देवता उत्सव करू लागल्या. देवता आनंद साजरा करू लागल्या. प्रत्येकाला वाटू लागला आपलं काम होणार आहे. आपल्याला आता लई दिवस कुणाच्या ताब्यात राहायची गरज नाही. आपले दिवस अखरा वाढले आहेत. निश्चित मारुती जाणार आहे. मारुतीरायाचा आवेशावरून कळालं महाराज. काय मारुतीरायाच्या मध्ये आवेश आहे? सीतासुदीला वानवर पाठवत असताना महाराज सगळ्याला काम सांगितलं होतं. दगडगावकर महाराज मारुतीरायाला फक्त मागं ठेवलं होतं तर मारुतीराय रडू लागले.
कामाला सेवा मिळत नसेल, कामाला काम मिळत नसेल, माणसाला रडू आलं पाहिजे महाराज. माधव महाराज गावात रामायण चालू असलं का नाही, लय वाचुशे गावात बक्कळ असल्यावर असं वाटलं पाहिजे कधी मला सेवा मिळेल, एक दिवस तरी मला मिळावी, अर्धा तरी आद्या मिळावा, 10 वया तरी मिळावं. सेवा आहे महाराज ही भगवंताची, पण माणसाला सेवा मिळावा असं वाटत नाही महाराज. वाटते का? नाही महाराज, शक्तीच्या दिवशी वाटते, पण दर दिवस रामायण वाचवा कोणला वाटत? हनुमान महाराज वाटते का? लय भानगडी आहे तो सांगत बसल्यावर, पण आता सांगा वेळ नसते. पण माझ्या मारुतीरायाला वाटू लागलं. का वाटू लागलं माझ्या मारुतीरायाला? कारण देवाची महाराज भेट झाली पाहिजे. आणि देवाचं काम करायचंय आणि देवाला सुखी करायचंय. आपण जीवाला सुखी करण्याचा प्रयत्न करतो मायबाप. जीवा एवढा भनका कोणीच नाही मला. जीव कधीच सुखी होत नाही, जीव कधी तृप्त होत नाही. पण महाराज देवाला सुखी करण्याचं काम माझ्या मारुतीरायाच्या अंतःकरणातून मान मारुतीराया लागले. उग महाराज सेवा केली पाहिजे. आणि असे महात्मे मिळाले का नाही शक्तीला इतक्या लांब येणं म्हणजे काय यासाठी आहे का महाराज? तर साधू संतांची भेट झाली पाहिजे. आणि भेट झाली की म्हणलं पाहिजे काही मी उधार पावेन, काही कृपा करील नारायण. आयशे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. आता आमचं गाव काही जवळ नाही, आता इथल्याला तर माहीतच नसेल आमचं गाव, पण या महाराजांना माहिती आहे. महाराज 12 आमच्या भेटी होतात. मोतीराम महाराजच्या परिसरामधले आहेत आम्ही. काय इतक्या लांब यावं? आमंत्रण नसलं तरी यावं वाटते. तू का म्हणे ते न पाचारिता जावे, संत चरण भावे वंदावया. आवड असली पाहिजे तशी माझ्या मारुतीरायाला आवड होती. भगवंताची महाराज भेट झालेली आहे योगायोगानं, पण त्या भगवंताचं कार्य माझ्या वाटेला काय येत नसेल. आज योगायोगानं मिळालंय. मारुतीरायाचा उल्लोश्वारी महाराज देव लोकांना पाहिजे आनंद करू लागले. बोला ऐसा सरसावला वाढणार करोडी. करुणी राम नामे बुबुकार. जय श्रीराम. काय बोलिला उत्तर श्री श्री रघुवीर परिसत. आणि एवढा मारुतीरायाला आवेश आला महाराज. आणि मारुतीराय उठून उभं रावले. सरसावला. मारुतीराय सरसावले, भगवंताच्या पुढे आले. काय बोलू लागले? लोटांगण श्रीराम चरण करू करोने अन्वादला जाणा. सावध ऐकर गुणंदना हे विज्ञापन हे आणि त्यावेळेस महाराज माझे. भगवान परमात्म्याच्या समोर मारुतीराय आले. आणि मारुतीराय म्हणाले सावध ऐके. आता देव सावध असतो का हो कधी? देव सावधच असतो महाराज. जीव सावध असतो. साधू संत मायबाप देवालाही सावध करतात आणि जीवालाही सावध करतात. हे ताकद जर असेल तर महाराज फक्त संतांमध्ये आहे, साधू मध्ये ताकद आहे. ही एरवी महाराज जीवामध्ये ताकद नाही. उठा सकल जन उठले नारायण. महाराज हे समाजाला जाग करतात. किंवा महाराज लगेच देवाला उठा पांडुरंगा प्रवास समयोपातला देवाला जाग करतात. ही संताची ताकद आहे. माझे मारुतीराय म्हणतात भगवान सावध. मी काय बोलतो ऐका. बोला स्वामी एवढे कोण चिंता हे? दिव्य औषधी समर्थ मग मज सारिख दूत असता क्षण- क्षणार्धात आणि आणि त्यावेळेस मारुतीराय म्हणतात देवा देवा तुम्हाला काळजी करायची गरज नाही हो. काय काळजी करायची गरज आहे? मज सारिका दूत असता. काही महाराज त्या दूताला काही पैसे द्यायचे का? बिनपगारी फुल अधिकारी देवा कशाला चिंता करता तुम्ही? काही तुम्हाला काळजी करायची गरज नाही देवा. अहो ज्या औषधी आणायच्यात ना क्षणार्थ. एक क्षण किती असते कळाला डोळ्याचं पापणलं त्याला क्षण म्हणतात महाराज. एक क्षणही लागू देत नाही म्हणतात मारुतीराय. मी आताच्या आता जरा औषधी आणतो, काळजी करू नका. बोला एक नरवीर पंचाननाजक जणी विकळ करसी मना तुझे नामे निरंजना अंग अंगवण जाण. आणि त्यावेळेस मारुतीरायाने बोलायला सुरुवात केली देवा तुम्ही काय करताय? सावध व्हा देवा. तुम्ही कोण आहात विचार करा. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्हाला विचार करायची गरज नाही. अहो तुमच्या नामाची ताकद खूप मोठी आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे रे मेघश्यामा. असं महान तुझं देवा नामात ताकद आहे. अरे तुझ्या नामामुळे अनेक कार्य पूर्ण होतात देवा. आणि तुम्ही हे असं करणं, असं असावतपणाचं बोलणं देवा तुम्हाला शोभत नाही. मारुतीराय बोलू लागले तुझे निनामे सकृती तुझे निनामे धृती विरक्ती तुझे निनामे अगाध शांती प्राणी पावती कारण भगवान रघुराया. तुमच्या नामामुळे वेश कीर्ती आहे महाराज. कुठलंही कार्य करायचं महाराज
भगवंताचं नामचिंतन घेतलं की अपयशच येत नाही महाराज. अजिबात अपयश येत नाही. आणि अपयश येते का नाही त्याला म्हणायचं नाम घेत नाही. भगवान तुमच्या नामाने वेश कीर्ती आहे. किती आहे भगवान. एवढंच नाही, तुमच्या नामाने आघात महाराज माणसाची कीर्ती वाढू शकते. काय ताकद आहे महाराज देवा तुझ्या नामामध्ये. आणि एवढं नाम मोठं असून, एवढं तुमचं सामर्थ्य असून भगवान तुम्ही दीन झालात आणि माझ्यासारख्या पुढे विनंती करतात भगवान. हे तुम्हाला शोभत नाही मारुतीचं बोलणं आहे. नामे नाही जन्म मरण, नामे नाही निज पतन, नामे नाही स्वानंद घन पूर्ण, नाम. नामाचित घन रघुवीर. कारण महाराज देवाच्या नावाने जन्म मरण सुद्धा नाहीसे होते महाराज. एवढी ताकद आहे त्या देवामध्ये. विचार करा, प्रत्येक जीवाला भीती जर असेल तर महाराज कोणची दुसरी नाही, जन्माची आणि मरणाचीच भीती आहे. महाराज म्हणले किती वेळा जन्मावे आणि किती व्हावे फजित. महाराज जन्म मरणाची भीती लय माणसाला मोठी आहे. माणसाला जन्माला या वाटते पण मरायला नको वाटते. होय दगडगावकर महाराज. बरं मेल्याशिवाय जन्माला कुठून येईल का? कारखाना आहे का हे असे ठेवून दुसरी याला? नाही महाराज, जन्मण्यासाठी मरावं लागल. महाराज म्हणजे उपजिते नाशे घटिका यंत्र जैसे परी भरवेगाने अनुभवाची भाषा आहे महाराजी. अगोदर उपजावं लागतं, नंतर नाशवावं लागते महाराज, नंतर उपजते महाराज. ते तसं अगोदर मरावं लागल तेव्हा जन्माला येईल. माणसं जन्माची वाट पाहतात, पण असा एकही व्यक्ती आणखीन तर काही मला भेटला नाही. तुम्हाला काय की आता माझ्या अगोदरचे तुम्ही आणखीन काही माणूस भेटला नाही की बा मला मरायचे म्हणणारा, मला पटकून मरायचं जाऊन मला याचे नाही महाराज. प्रत्येकाला मरणाची भीती आहे, पण ते भगवान तुमच्या नामामुळे जन्म मरण सुद्धा नष्ट होणं करण्यात ताकद तुझ्या नामामध्ये आहे देवा. नामे नाही जन्म मरण, नामे नाही निज पतन. प्रत्येक जीवाचं पतन होतं महाराज भगवंता चिंतन जर नाही केलं, सद्मार्गाने नाही चाललं, धर्म सोडला की पतन होते महाराज, पतन. पण भगवान तुमचं जर नामचिंतन केलं तर नामे नाही निज पतन, नामे सदा स्वानंद घन. कशामुळे होतंय? स्वानंद वेगळा आणि आनंद वेगळा. हा आनंद आपला वेगळा आहे. सोयाबीन पिकलं, भाव लागला, पैसा आला की आनंद, लगेच संपला की दुःख. पण हा नाही महाराज. देवा तुझ्या नामाने जो आनंद प्राप्त होतो महाराज, तो कधीच महाराज त्याला दुःखी होत नाही. त्याला स्वानंद म्हणतात. की तुझ्या नामात ताकद आहे. मारुतीराय बोलू लागले. अत्यंत जडमुड पाषाण नामे उतरले संपूर्ण, तेथे बापुडे मरण कोण हो. श्री लक्ष्मण कारण भगवान तुमच्या नामाने अनेक महाराज जीवांचा उद्धार होतोय. याच्यातच काही नवल नाही. जड मूड पाषाणाचा उद्धार झाला. ज्याच्या चरणाची चाली शिळा होती मनुष्य झाली. अशा आगाध भगवान तुमचा महिमा आहे. किती मूळ असू द्या, किती जड असू द्या महाराज, त्यांचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हे नामाचं सामर्थ्य आहे. बोला. मोक्ष औषधी सकजाने नामामृत संजीवनी, नामे निर्मुक्त भवबंधनी चूडामणी नरवीरा. आणि भगवान मुख्य औषध आहे महाराज. जर विचार केला तर दुसरं औषध महाराज या जगामध्ये नाही. औषध आहेत महाराज दुसरे, पण मुख्य औषध जे असेल तर नामचिंतन आहे महाराजी. ही नाम अमृत संजीवनी जी आहे ना, ही कोणालाही कळायला नाही. नामामृत गोडी वैष्णवाला आदरी, योगिया साधली जीवन कळा. फक्त ही वैष्णवालाच कळाली, ही संतालाच कळाली, ही साधूलाच कळाली महाराज. याचं काय महत्व आहे नामाचं, हे इतराला महाराज कळणार नाही. भगवान तुमचं नाव मोठं आहे. मारुतीराय वर्णन करू लागले. काय शे ब्रह्मशास्त्राचे बळ, काय शे बापुडे का, तेचे मारक सभा हो. नाम केवळ रघुनाथ. कारण भगवान काय ताकद आहे त्या ब्रह्मास्त्राची सुद्धा तुमच्या भावाला मारण्याची. अहो तुमच्या नामात ताकद तेवढी आहे. साक्षात भगवान परमात्मा तुम्ही आज समोर आहात. काय करताय ते ब्रह्मदेवाचा ब्रह्मपात जरी असला, ब्रह्मशक्ती जरी असली, तर कुठल्याही प्रकारचा बाधा करू शकत नाही लक्ष्मणाला. लक्ष्मणाला तीळ मात्र भीती नाही, असं मारुतीरायचं म्हणणं आहे. बोला. ऐसे आसोनी स्वामी मजदन दिदले तुम्ही, तरी दिव्य औषधी आणीन मी, ज्या दृगामी ती लोके श्रीराम. आणि त्यावरच जय राम, मारुतीराय जय म्हणतात जय भगवान, राम. ज्या नामाची ताकद आहे, आयसे आशोनिया स्वामी. भगवान साक्षात तुम्ही माझ्या जवळ आहात. आणि एवढं असून भगवान, अहो मी घरगुती सेवक आहे तुमचा.
आणि त्यात तुमची आज्ञा आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहे. म्हणून मी काही वेळ लागू देणार नाही, कुठल्याही प्रकारचा न वेळ लागता लवकरात लवकर जर औषधी घेऊन येईल अशी मारुतीराय भगवंताच्या समोर प्रतिज्ञा करू लागले. म्हणून माझी सेवा आटपलेली आहे. करविली तैशी केली कटकर वाकडे का देव जाणे, झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा. ग्रामदैवत मारुतीराय श्री संत मोतीराम महाराज. तुम्ही श्रोते सज्जन मायबाप तुमच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण राम. पुंडलिका